भगवान महार्थ हनुमान भगवान महार्थ हनुमान सगळे त्याचे प्रयत्न वर करतात. आता मी मनामध्ये विचार केला
केलं मग काय उपयोग आहे? याचा नास्ती सांगितलं महाराज तुम्ही पुत्र कामेष्ठी यज्ञ करा जेणेकरून तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. आणि त्यामुळे पुत्र कामेष्ठी यज्ञाची राजा तयारी करत होता. तिकडे त्याच वेळेला देव दानवांचं युद्ध सुरू झालं आणि देव दानवाच्या युद्धामध्ये देव पराभूत होत होते. त्यामुळे देवांचा देव इंद्र देवेंद्र त्याला राक्षसांचा जो राजा सम्राट जो आहे वृषपर्वा त्या वृषपर्वाने त्याला पराभूत केलं. देवांचा देव देवेंद्र आणि त्याला एका राक्षसांच्या राजाने चांगली त्याप्रमाणे चांगल्या प्रकारची ती शस्त्रविद्या त्याला माहीत होती आणि त्याशिवाय सारथ्य कलेमध्ये साठी प्रवीण होती. सांगितलं तसं पडला तर मी अवश्य तुम्हाला मदत केली मी युद्धाला नाही आणि म्हणून मी मजा बघायला नाही युद्ध बघायला येत नाहीये तुम्हाला युद्धामध्ये साथ द्यायला तुम्हाला मी साथ देण्याचं वचन दिलेलं आहे लग्न झालेल्या वेळेला आणि म्हणून मी तुमच्या बरोबर सुख दुःखात बरोबर असणार आहे मी बरोबर येणार आहे आणि म्हणून तिलाही बरोबर येणार. युद्ध सुरू झालेलं आहे आणि ज्या राजानं ज्या राक्षसाच्या राजानं वृषपर्वानं इंद्राला पराभूत केलं होतं त्याला या राजा दशरथानं पराभूत केलेला आहे. पराभूत केल्याबरोबर त्यांचा जो गुरु होता शुक्राचार्य त्याला राग आलेला होतीस तू होतीस म्हणून मी आज माझे प्राण वाचलेले आहे. जरी आज मला विजय मिळाला तुझ्यामुळे विजय मिळालेला आहे आणि म्हणून तुझ्यावर खुश आहे. माफ तुला पाहिजे 2 वर माफ ती खुश आहे माझी मागते ना आता कशा नाही माफ मला इच्छा झाली आहे मी खुश आहे माफ. तेव्हा माझ्या या माथ्यावर असं ते हे शिंग कसं आहे आणि म्हणून मला ऋष्यशृंग नाव पडलेलं आहे. तुम्ही कोण? जी इंद्राच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी नृत्य करायची. नृत्य करताना ती चुकली आणि म्हणून तिला शाप दिला तो मृत्यूलोकामध्ये घार बसली. मग तिला पुष्पाप मागितला. मग सांगितलं तू कैकेयी जेव्हा रागावणार तेव्हा तुझ्या हातामध्ये तो प्रसाद बाहेर धरत असणार आहे तो तू उचलायचा आणि तिकडे तपोवनामध्ये केसरी जो मानव आहे त्याची जी पत्नी अंजली ती त्या ठिकाणी बसलेली असणार त्या ठिकाणी तपासाठी अशी कोंदळ करून बसलेली असणार तिच्या हातामध्ये नेऊन तो ठेवायचा. कैकेयीच्या हातातला जो पायस प्रसाद आहे तो जेव्हा तू नेऊन त्या अंजलीच्या हातामध्ये ठेवशील त्याच वेळी तू ताबडतोब परत अप्सरा होशील. पौर्णिमेच्या दिवशी सकाळच्या वेळेला सूर्योदयाच्या वेळेला त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. ते वायू ऋतू होते आणि त्यामुळे मरुत म्हणजे वाऱ्यामुळे झाला आहे म्हणून मरुत मारुती आणि भगवान शंकरांचा अवतार म्हणून त्याला महारुद्र असं नाव पडलेलं आहे. जन्माला आला पण हा बाळ असा होता जन्माला आल्याबरोबर अंगीची कोटी एकत्र आलेलं आहे. कोण म्हणते त्या बाळाला मी न्हाऊ घालणार आहे कोण म्हणते मी त्याला तेल लावणार आहे असं पण त्या ठिकाणी सगळ्यांची त्या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. त्या बाळाला कोणी न्हाऊ घालतंय कोण त्या ठिकाणी अंग तोडत आहे असं करून मग शेवटी त्याला मग त्या ठिकाणी आणलेलं आहे. बरे त्याच्या अंगाला ते कपडे वगैरे घातलेले आहे आणि